अरे कोण दृष्टीनं, कोण स्पर्शानं, कोण शब्दानं ताणलं. आपल्याला तिन्ही गोष्टी त्यांनी करून दिल्या आपल्या म्हणजे हे. आणि आपण दिसत होतो दृष्टी द्यावी दे साक्षात हवा देई दे पदार्थ तसाच वेद. अनुभव अनुभव. अरे जेवायला गेल्या नजर गेली एखाद्या ठिकाणी तर अन्नाचं विष होतं का नाही. आम्ही जेवताना त्या तमाने करपाट्या करायला वीज झालं. वीज किती नजर गेला होता एखाद्या ताईकडे का नाही बघितलं नजरेने भेटलं तर रट्टे खावा लागतात. ताकद आहे का नाही. जवळ गेला नाही पण 100 फुटावरून त्या ताईला फुलवलं कशानं नजरेनं. रपाट खायला लागलं का नाही. अनुभव आला का आला. जाता जाता स्पर्श केला मग त्याला स्पर्शाची जाणीव झाली. कशा निमित्तानं प्रश्न झालाय आहे ना. जाणीव होते का नाही. अरे मग हे सगळ्यात तिन्ही कृपा साधू संत करतात आपल्याला त्या पदावर बसतात. पण मग तुम्हाला काय संत कृपा झाली वाचावं आहे तुझी साधू संत घेणार पावर नाही ना. मग कशी पावर तिथं त्यांनी त्या सत्याने विचार केला की बाबा हे तर सगळ्या पद्धतीचं पोट भरायचं संशोधन चालतंय. तर त्याच्यात जर अध्यात्माचं संशोधन तिथं झालं तर काय होईल बाबा. त्याची योजना होती. आणि मग तिथं हे केलं बिलाच्या हाताने माळ घातली आणि कृपा केली झाली. 2-4 महिन्यात काय झालं त्याला प्रमोशन मिळालं वरच्या पोस्टवर. आणि मग ती राहुरीला झाली. आम्ही 8 आम्ही नवीन लग्न झालेली. आम्हाला लग्न पायानं झालं ना 1.5 वर्ष झालं 2-2.5 महिने व्हायचे. मग आम्ही किती कुठीला आणलेलो खाला खरं खरं केलं नव्हतं मावशी बीटी कुठली. कारण का आम्ही पुराच्या सगळे राहणारी माणसं होतो. मग एखाद्याने सांगितलं का नाही त्या माळावरची आई ना लई जगून त्या हात बुडवून वल्या पाट्याने पाणी घालून ती पाणी घालून पुढे तिथलं गणपती होता तिथं डॅमच्या तिथं आला. ती म्हणे ती चतुर्मुख गणपती लय पॉवरफुल आहे. नवसाला पावतोय मुंबईच्या गाड्या तिथे यायच्या. त्याला फक्त का नाही तू एक 4 काय असते पवित्र दिवस चतुर्थी. त्या चतुर्थीला ती बी काटाळू शेवटी पायाला खडं मोडून तिकडे चकल्याचं जाऊन काटाळून मग काय नाही मग पार्टी पिरटी चालायची काही टेन्शन यायचं ना. मग तेवढ्यात आई बापू आहे तिथे कुठे 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 काउंटरला बसलाय का बापू. मग ती बापू म्हणला बापूची ती गावाची टुगत बी तिकडे जवळ जायची कमखेडा तासते जवळ. आणि मग ती म्हणला आमच्या ते का तुला काय कंटाळा आला तर विनोद फुडके म्हणला एक आणि जवळ म्हणजे नमुना आहे तिथे. मग त्याची माझी ओळख करून आम्ही गप्पा मारता मारता आम्ही त्याचा सापड गेलो. आणि ह्यांना काय तर कुठं तर हे पेरायचं होतं. मग ते पूर्वळवून मला म्हणे दुःख चांगलं म्हणजे दत्ताचा फोटो आणते. मग दत्ताचा फोटो आणायला आणि प्रत्येक गुरुवारी दत्ताचं बजेट म्हणलं सगळे पळे भूत पागा भय त्याचे सगळं निघून जातं म्हणे. मग मी कुठे एकत आणला कशासाठी पाळणा आला काही दुसरं काय म्हटलं ना आपण काय सांगतो काय देणार पाळणा आणण्याची मत झाला. मग फोटो आणला. मग ते म्हणायचे गुरुदत्त दिगंबर बजरे दिगंबर त्रय मूर्ती आकृत रे आले पायी खडावा कटी मेकला दंडक मंडप मला बरेच मला काय कळत होतं पण म्हणायचो मोठे झालं तेवढं गेलं. मग परत तिकडे कीर्तन्या निघून आणलं. मग 2-3 ठिकाणी मला लागतं त्यांना सांगितलं मी आता ही लोकशाही आहे. लोकशाहीत जर अनुभव आला तर ठीक नाहीतर आपल्या आपल्या मनात चालायला मी 3 महिन्यात तुला माघारी आणून देणार. तसं काय नाही बाप दाखव नाही तर हो काय घेणार नाही. मग बघितलं बापू गुरुजी गेली म्हणजे मार्गशुद्ध दशमेश्वर मी देत नाही. शेकुरुजी होते म्हणे मला द्यायचा अधिकार नाही. परत बोंबडे गुरुजी होतं त्यांनी रामकृष्ण आले दिलं त्याचं 2-2 तास बसलो चित्र. मग आपण नेमकं सांगितले काय आम्हाला रामकृष्ण आले अरे प्लॅस्टिकचं खेळ नाही म्हणजे त्यानं समज काय नाही समजत नाही. साधं साधं पडलं असं
झालं की मग ते म्हणे माझा एक बाबा घातलेला आहे म्हणे, पण परिस्थिती गरीब आहे म्हणे, थोडं तरी यायला पुढचं तिकीट दिलं तर बरं होईल. मग आम्हाला पगार एक तर कमी, तर तरी किती 18 रुपये तिकीट गोटेवरनं राहुरीला. 18 दुनी 36 आणि 10 रुपयाच्या पाण्याला म्हणून 50 रुपयाच्या महिन्याला बागांना केली 1945. मग पाहुण्याला कुठे एवढं कार्यक्रम वगैरे नसायचं काय नाही. मग त्याने आपलं दुसऱ्या दिवशी गाडीत बसलं, तिथं 4 वाजता उतरलं राहुरी गेटवर भाकरी बांधून आणल्या होत्या. मग तिथं नळ होता, मग तिथे गाडला विचारलं, अरे तिथं पत्त्यावर मला जायचं आहे मुळाच्या तिथं 5 किलोमीटर. त्यांनी वाचलं नाही म्हणजे 500 गाडी तिथं नाही म्हणजे एकच गाडी असते म्हणजे, आणि सरकारी लगेच आहे ती तुम्हाला म्हणजे पावसाळा असलं तर घेतले, पण ते 5:15 निघतात म्हणे आपल्याला म्हणलं ठीक आहे. बाबाने जेवले काय करायचं आपण 5 वाजेपर्यंत थांबण्यात, त्याने गाडीत नाही घेतलं तर काय म्हणजे खुशाही वाट आहे ते म्हणजे अशा माळाने एकच हरिनाम करत 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 आम्ही घरी आलो, कपडे काढले. बापू मी एका गाडीवर जायचो, पगार आपलं निम पेट्रोल निम डिझेल काय ते असले पाहिजे. गेलो हात पाय दुखून बसलं तरी बारीक पोर पळत आली, हो काका काका तुमच्याकडे कोणतर पाहुणा आलाय म्हणजे. मग मी बाहेर मी बघितलं, कधी बघितलं नव्हतं बाबा, बघितलं नव्हतं. बघितलं पंडित मग मी बघितलं, हे माझा नाही म्हणलं बाबा, मी घरात गेलो, माझा पाहुणा नाही म्हणले, घरात बसलो जाऊन. मग तेवढ्यात त्यांनी गायकवाड पीएम गायकवाडला दाखवलं चिठ्ठी, म्हणे हे कुठं आहे तर ती म्हणे मला आले पीएम गायकवाड, तुम्ही काउंटरला पैसे गोळा करत होते का किती एक बरं. ती उशिरा 10 वर्षानंतर झाला आमचं लई सोपच होती होते, लवकर झालं नाही पण पाहता ती चिठ्ठी घेतली आणि मला म्हणे, हो जाधव साहेब म्हणे तुमचं पाहुणा आले होते. परत मंडळी म्हणे, अहो तुम्ही ते आपण मर्यादा केली नाही ना बाबा बरोबर तीच असतात म्हणे. कोण म्हणतंय भगवान दृष्टी नाही, एवढं भाग्यवान आहे आपण. मग ती संन्यासाने एकत्र मीटिंग घेतली. हा परमात्मा म्हणे चला एवढं बाबा कधी भक्त पडला त्याला हे करतो म्हणे, हात मारते घेऊन येतो आणि आपल्याला समजत बी येत नाही म्हणे. माझी 500 वर्षाची तपश्चर्या झाली, एक म्हणे मी एका पायावर 3 वर्ष झालं, एक म्हणे मी पाण्यात खातो म्हणे, अजूनही झालं नाही. आणि ह्याला कसं काय आपण संप करून विचारू म्हणे. मग सगळी एकत्र आली की भगवंताला कळलं की हे सगळे आपल्याकडे यायला कर्नाटक येतो. मग नदीच्या पलीकडे देवाचा डोंगर होता, तिकडे जायचं होतं. भगवंताला कळलं की देवच उघडी घेऊन तिथं जाऊन उभा राहिले. त्याचं ते संध्याला देवाकडे जायचं होतं, देव तिथे गेले उभा राहिले. मग ही संध्याची सगळी तिथं आली, हे बडीवाल्या काय आम्हाला सगळ्यांना तिकडे देवाच्या डोंगरावर जायचं आहे म्हणे, तर निजेल का तर म्हणजे मी त्यासाठी जाय म्हणे, जायसाठी जाय. देव ते प्रत्यक्ष भगवंत उभा राहिलेले पोळ्या करून घेऊन. मग म्हणे किती पैसे एवढे काय करा नाही म्हणे, निम्म्याला माणसं पाण्यावरून चालत जाता येतं म्हणे, निम्म्या माणसाला एवढे जमीन येतं म्हणे. भगवंत म्हणणे कुणाला चालत जाता येत त्याने चालत जा, म्हणणे नाव बसलं की पैसे घेणार. झालं बसवलं तिचं नाव होडी निम्यापर्यंत गेली. निम्या होडीत गेली की तो जे डोंगर होता की त्याला ती सगळं हाडच दिसायला लागली. ती म्हणे, हे होते मला देवाच्या डोंगराला जायचंय म्हणून तू हिकुठे नाही लागला, ही कुठला डोंगर आहे म्हणे. ती म्हणे इतके दिवस तपश्चर्या केली तुम्हाला माहित नाही हा डोंगर. तर ती म्हणे हाडच दिसली म्हणे सगळी, ही कुणाला डोंगर आहे म्हणे. मग भगवंत सांगायला लागले त्याचं की सांगायचं आला तुम्हाला भक्त प्रल्हाद काय सांगायला. हा त्याच्यासाठी आम्ही चाललोय म्हणे देवाकडे.
त्यांनी जन्मोजन्मी इतकी तपश्चर्या केली, त्याच्या हाडाचा डोंगर लागला. आपली पूर्वजन्माची तपश्चर्या तुम्ही नाम घेतल्याने इतक्या ती समाज अवस्था लागणे जोग नाही. ओ माऊली तेवढं पावरफुल भगवंताचं नाव आहे. एवढी ते विचारून ना तुम्हाला असं काय मी परंपरा सगळी मोडून टाकली बरे. एक गुरुने एक शिक्षा परंपरा होती पण नाथा अरे मी इतकी सुपर किती पावरफुल हे भगवंताचं नाव आहे म्हणे. ज्ञानदेव बापूचे गहना हुनीवर इतकं मोठं नाम घेतलं. तुम्ही सगळे सांगत आहे किती मोठ्या घरच्या तुम्ही किती मोठ्या घरचा. जाऊ द्या आम्हाला काहीतरी कला केला किंवा आम्ही बोलतो पण सगळ्यांना सारखी वस्तू सारखं सुख दिले. इथं कोण लहान नाही कोण मोठं नाही कोण परिस्थितीने कोण कशाने कोण कमी जास्त असेल नाही असेल परंतु ही सगळी भगवंताची उपाय कधी नाही होणार. अयोध्याची पदाची माणसं आपण एकमेकाला काय नाऱ्या दाजे भाऊ मामा ताई हे असं म्हणत राहिलो. परंतु खूप मोठे या धर्म टिकवायचे अधिकारी आहे. आपण धर्म टिकवायचे अधिकारी आहे आणि ते सगळं समान आपल्याला दिले. परंतु आपण काय झालो भागत्याग होईना आपण कर्मकांडात आणखी गुतायला लागलो. कर्मकांडात एवढा निषेध केला न लगे कीर्तनाचे प्रमाण न लगे दंडातून लगे पंचायत तुम्ही आठवा बंधू सुधाना अरे कीर्तन तू हंडा आणि पावनी आज हा मंत्र घ्यायचं कारण ज्या नामदेवाने भागवत धर्माची क्रांती केली तो नामदेवाचा अभंग आहे. आता अभंग सुरुवात करायची कसं अरे ते खरं सांगितलं आणि त्या अवताराबरोबर राहिलेली आपण येत राहू. आपल्याला अवतारात वेळ वाचला नाही का त्यांनी सतरांनी टाकावी त्यांनी बोर व्हायला लागले तर गुदगुली करावी ते काय सांगा पाठीवर थाप मारावी. आपल्या खोट्या तरी या लेकरांबरोबर केल्या कमीत कमी आमच्यासारखे काय 10-20% तर बाबांबरोबर राहिलेली आहे. तोपर्यंत त्यांचा जरा विचार आहे का आणि तुम्ही तसे व्हा रे. आमचा तुमच्याकडून काय सुद्धा अपेक्षा नाही. ते आम्ही आता की आज 2 वर्ष झालं मी करोनापासून कीर्तन बंद करून टाकले. कारण हा घरची करू देत नाही. काय आमच्या गावातल्या मुरलीच्या तमाशाच्या थेटरात आम्हाला ते 20 कीर्तनकार तयार झाले. तमाशाचं गाव म्हणून तसे तयार एवढी करतात पण त्यांनी फक्त काय कशासाठी की त्यांनी जसं चालवलं तसं आपण चालवायला पाहिजे. त्याच्यात बीजला काय नाही पाहिजे. आपण सॉंग करायला लागलो ती बाजूला दे सांग फक्त एवढं सांगायचं ए बावड्या तू देव आहे तुझ्या देव आहे आणि त्या नावाने मिळतो ते नाम घेतलं तर परिणाम होतो आणि माणूस बाहेर होतो. एवढा निरोप आहे त्याला किती त्याला मीठ लावता नेबळे व्हायला लागले त्यामुळे त्याला मीठ लावून त्याला मीठ हसपूस करून खा ना. अरे कुत्र्याला जर म्हणलं ना अरे हाड ना कुत्र उतर का हाड ना असं म्हणजे उठणार नगर देवनाचा पळून जाईल ना ऐका आपलं कुठं या मस्तक नामाचा गजा सोडून इतकी बेस्ट पैकी योजना आपल्याला दिली आहे आणि असे ब्रह्ममूर्ती सप्त जगी अवतारले उतराया आले
70% श्रीपाद बाबा बघितलेच नाही. आम्ही सांगतो तसं आम्ही सुद्धा सांगताना ह्या वेळेला नीट सांगायला पाहिजे है ना. आम्ही कर्मकांडाचं नाही सांगायला पाहिजे. आज अंधश्रद्धा इतक्या वाढल्या त्या इतक्या देव म्हणतात मोठमोठे पूजितात दगड मोठे आणि आज चांगली चांगली पोस्ट ग्रॅज्युएट पैशावाले एसटीने येत होतं माया पुढे काय 2 बाया वाचल्या होत्या. लय हाय बाया असते त्या पोस्ट. अगं वहिनी तू इकडं कशी काय आलते? अगं महाराज नाही फॉरेनवरनं कालच आलेलं आहे आणि त्यांचा सत्संग 2 दिवस दर्शनाचा योग आहे आणि ते खडे देतात म्हणे. आणि त्या खडे एक सोन्यात घालायचा तो खडा आहे तो 11,000 आहे. चांदीत घालायचा आहे तो 5,000 आहे आणि तांब्याच्या पेटीत घालायचा आहे तो 1,000 रुपये आहे. माझा काही एवढं पैसे नसतं ते रागवतील म्हणून मी 5,000चा चांदीच्या कांडीच्या जाग्यात का तर सुनबाईला पुरवत नव्हते. असं खडं किडे पडले डोक्यात किडे. रात्री आम्ही येताना शिर्डीला असली तर ती भांड पोरगाना असे टी-शर्ट आणि हे घालून तडा 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 बंबाकिल्यावनी फिरायला आणले. बंबाकिल्यावनी काय नाही याला तिथं जाऊन फुकट बाबळीवारी मुंग्या करती अर्धाताईच्या यांच्या वाऱ्या मंडळीच्या एखादा सुद्धा डोकं उडालं अशा वाहतात तयार करायचं आहे. धर्म रक्षणाचे ना ते विष्णूचे अवतार झाले. आज मी हे आहेत आणि पुढे होणार आहे. देणे ईश्वरीय देणार ईश्वरीय देण्याची जबाबदारी आपल्यावर टाकलेली आहे. पण त्या पद्धतीने आपण काय पाहिजे उघडच काय तर फोटो डिजिटल कुठेही काय घेणारी चांगली चांगली गेली किती तर मात्र असला आणि इकडं वाढ बघा वसाड पडलं ते जाहीरदाराचं. मग आपण इथं सांगायचंच का का अरे हे लोक चांगले त्यांना बाजार बनवायला पाहिजे. बाबा दृष्टांत द्यायचे काडी पिटी ओला लागले की साधायची आणि शेकले की तशी आपल्या ड्युट्या नावाच्या गाडीच्या साहेबले 72 तयार करायचंय. श्रीकृष्णाने अर्जुनाला 72 तयार केलं का नेवळा बनवलं करत होता का तो नेवळा करत होता. काय करायचं आपल्याला मारून आपण मन घेऊन गेलो तू बरं काय नल्ला मारून खूपाच्या बोलवायचा. अरे त्याला तयार मारायला लावलं का ना. मग आपण धर्माचं पालन करण्याचा धडा आपल्या हातात दिलेला आहे. मग हे करायचं नुसतं मला म्हणे अभंग होऊन काय उपयोगाचं नाही. पालनच करायचंय. पालन करायची जबाबदारी आहे आणि तिनं जर पालन केलं तर या पुण्यतीर्थांना संतोषी हा देव किती वाखांनी तापवाडे गाता याच याची म्हणून याच याची करू सर्व निवेदन. खरोखर समाज चांगला या समाजाला नावाची रूपाची फक्त ओळख करून द्यायची आहे. बाकी दुसरं काय करायचं नाही. शेवटचा दृष्टांत सांगतो तोपर्यंत 2 वाजतात काय समजलं. मला वाटलं चूळबुळ करायला लागले म्हणून मी घडलो 2:30ला टाकायचं. मला काय नाही उद्या काय समाजाला तर समजून सांगितलं. समाज ऐकण्यासारखा आहे. आज एवढ्या अंधश्रद्धा भोकायला इतक्या भोकायला त्या बुवा पाहिजे हे चालले आणि ती कसले जिपड्या वाढवलेले भरती केलेले त्या तर भरायच्या लई वाढलेल्या त्या आणि चांगली चांगली माणसं का चालले की त्यांना सुख बी कळलं देव बी कळलं आणि आपलं एवढं हातात आहे. आपल्या 5 किलोमीटर वर करणी महानवती की जाणून कोणा येणार अजिबात येणार नाही. पे भूत बाधा एवढं नाम आपल्या जवळ आहे. अजून पावलं कुठं आहे त्यांना तुम्हाला दृष्टांत सांगितला का नाही कोणा आम्हाला सांगतो होते आपले काय पण हे बाबा होते ना नारायण बाबा कुठे लय पावर असं बघितलं ते एसट्या वगैरे एवढी ते पावर इतकी त्यांना सिद्धी प्राप्त आहे. मग तिथं कल्याण गंभवलेला कार्यक्रम होता. तिथल्या म्हातारी येते म्हणतात की गजबरीवर आणि कीर्तना प्रवचनातनं शिव्या देते बाबा ह्याच्यावर काय तो प्रयोग करा. मग बाबाचं ठरलं नारायण बाबाचं कारण त्यांचं चमत्काराला लय हात धरत नव्हतं भयंकर चमत्कार आहे. मग नारायण बाबा तिथं बाबाचं कीर्तन चालू होतं. नारायण बाबांनी
केला प्रयोग. पण नारायणबाबाला चक्कर आले खाली, चक्कर आले खाली पडलं. मग ती माझ्या पुराने उठवलं वगैरे, काय झालं काय नाही. थोड्यात कीर्तनजय विठ्ठल झालं की नारायणबाबा तिथं उठून दोघांचे गेलं बाबाचं पाय. अरे अनुभव आहे सांगण्याचं नाही, गेले ओळख जगामध्ये तुम्ही ठरवू शकता इतकी पावर आहे. पण त्या संतांना तुम्ही बघा, आपल्या बऱ्याच लोकांना एक वेळा गेले त्या ह्याच्यावर खुर्चीवर बसलो होतो आणि ती कालाडी बऱ्याच वेळा आलं नाही. मग वाईट बसून तेवढं आलं, मग ती नव्हतं त्यामुळे आपलं संधान चालू होतं. संधान चालू होतं मग ते आलं आणि असा हात लावला, थोडा बसला की म्हणे खुर्चीच्या बाजूला कुणी वायर आहे का, कुठे काय असं बघायचं. मला जायचं आलो तर आपल्याला मुलं काय बोलतात, काय नाही म्हणजे मला शॉक बसला. मग त्याला असं धरलं काय कुठे शॉक काय करत काहीच नाही. मी बघा ह्या प्लॅस्टिकच्या खुर्चीवर माणूस बसवा, 2-4 टोलं पाठी मागणं द्यावं आणि हात लावा. हा करंट लागतो का नाही? अरे बाहेरनं हवा मारली तर करंट लागतो. ही हवा मारल्यावर किती पॉवरफुल आहे का? हवा ती विसरली. अन्नाच्या गावाला काढा असलेला कार्यक्रमाला घेतो. आदेश संपलं होतं, लढायचं साहित्य बॅग मध्ये ते लढायचं साहित्य टाकलं आणि पॅन्ट शर्टवर हॅट घातलेली. उन्हाळ्या दिवस होतं, 5 वाजता गाडीच्या कडा रस्त्यावर पाठवून दिली त्याने जीप. 7 गावात मिळून 7 होता. मग उतरलो तिथं, ते ड्रायव्हर फिरत आलं बघत. महाराजांना खाना घ्यायचा सापडला, महाराजांना खायला. माझ्या बरोबर दुसरे काय बोलत आम्ही ते एक होतं काही उतरलेला. मग ते आलं साहेब सुना आहे का म्हणजे आमच्या काकड्या काही ना जायला गाडी किती वाजता आहे ते मला जायचं. ती माधवची ट्रेन आम्हाला ते जायला गोडा लागला. कधी का पुस्तक नाही. पण म्हणलं आता काय म्हणते बघा थोड्या वेळ मला म्हणला 3 लोकांनी भारत देश खाल्ला म्हणला असं म्हणलं का कोण 1 नंबर पुढारी, 2 नंबर व्यापारी, 3 नंबर कीर्तन खाल्ला. सगळी लोक म्हणलं सगळ्या बांधकाम कोणाची मोठी येते साहेब आणि ह्या ठिकाणी जनता जनार्दन पाया पडतं म्हणे. सावधान आपल्याला काय करायचं आहे म्हणलं नाही राव 5 ते 6 प्रवचन आहे, परत संध्याकाळी कीर्तन आहे. काय मला साहेब तुम्हाला तसा काळ उठायचा का नाही का नाही म्हणलं कीर्तनच माझा आहे म्हणून तर तंबाखू खायची सुटली. तुमची कशी काय चर्चा केली म्हणे चर्चा होती मग चूक त्याची का माझी मला चुकत चूक त्याची गेली चूक माझी आहे ना आणि हो महाराज ह्याला समजायचा. मग नाव रूपान आहे, मग नाव रूप आपल्या या समाजाला एक करून द्यायचा, एवढा द्यायचा आहे काय तू देव आहे आणि ते या नामाने होते हृदय कुमळी कथा मंडळी प्रकट केली त्या नामाने होते देव मध्यभागी बाबा आणि मध्यभागी जायचं योजना आपल्याला संत करून देतात. बाकी काय किती सोपाय परंतु आपण टाकल्या त्या नामाविषयी बरेच कंपनी काय महिन्यात रात्री आपण सावध हो अधिकारी वर्गाची खर्च बरं का एक दिवशी साधक आपल्याला हाणणार आहे.